सफल टीम आईपीएल के इतिहास की दूसरे हैं। अथर्व, मी तुला पालक आणायला सांगितलेलं, आणलंस का रे तू? पण माझे पालक म्हणाले की लालमाठ आण, म्हणून मी लालमाठ आणला. तिनं पालक आण म्हणून सांगितलं होतं. लालमाट परवाच झाला होता ना, विसरलास का तू अथर्व? आता कसला विचार करत बसलायस? मी किती माठ आहे याचा विचार करते. खरंय. मोहिनी सुदामे येऊ का? कोणीतरी यायची गरज होतीच. बोला, काय सेवा करू? अहो, गावाकडनं मस्त शेपू आणला होता, तो द्यायला आलो होतो. याचीच कमी होती. चला येतो. इंद्रधनुष्य सोसायटीत राहणाऱ्या काळ्यांची मुलगी काळ्यांची करडी नजर चुकवून गोऱ्यांच्या मुलाबरोबर पळून गेली जांभळेवाडीला. आणि हे कळल्यानंतर काळे काळे निळे झाले आणि गोरे लाल बुंद झाले. अरे ये वर्तमानपत्र आहे का रंगाची पेटी आहे? ये अरे कुठे चालला अभिमन्यू? अभिमन्यू? अहो, अथर्व नाव आहे माझं. लग्न झालेला प्रत्येक माणूस हा अभिमन्यूच असतो. कारण काय, आतमध्ये कसं जायचं हे प्रत्येकाला माहीत असतं, पण जिवंत बाहेर कसं यायचं हे प्रत्येकालाच माहीत असतं असं नाही ना. हो का? मग मोठा अभिमन्यू काय म्हणतोय? पण मी ना मजेत होतो. आलोच. या या. तू कुठं चाललायस? पोलिसांकडे. अरे अरे, एवढी अवघड परिस्थिती आहे? हो, जोशी काकांची मुलगी पळून गेली होती ना, तिला जे पोलीस शोधायला गेले होते तेच आता सापडत नाहीयेत. आणि माणूस कसा त्याच्यावर आलं की असाच पळवाट काढतो. हॅलो, हा कुठपर्यंत आलायस? अरे मी मोशन एज्युकेशनच्या इथं आहे, डेक्कन जवळ. हां ठीक आहे ये लवकर ये. अरे हे मोशन एज्युकेशन म्हणजे कोर्टामधले फेमस क्लासेस ना? हो. हे आता पुण्यात डेक्कनला आलेत? हो, आलेच सुद्धा आणि चालू झालेच सुद्धा. माझा मित्र इथंच काम करतो, त्यालाच भेटायला आलतो. वा वा. आता आपण कुठे चाललोय? नवीन घर बघायला. वा वा, अभिनंदन. नवीन घर बघायला चाललो. मग चेहरा का पडलाय? सांगतो, सगळं सांगतो. चल. काय बाबा, अवघड. इकडनं सरळ घे. ठीक आहे. कसा वाटतो एरिया? एरिया तर मस्तच आहे, पण काय एकदम नवीन घर वगैरे? अरे बायकोनी हट्ट केला की नवीन घर घेऊया, म्हणून घर बघायला आलोय. उत्तम. आपल्या पुरुषांची प्रगती ही अशीच होते. म्हणजे 25 वयापर्यंत आपण नुसतेच उंडारत बसतो. अचानक आपण जॉबला का लागतो? कारण का आपल्याला भीती असते ना, नंतर आपल्याला कोणी मुलगी देईल का नाही. खरे रे तुझं. या सर्व गडबडीमध्ये ना माझं क्रिकेट सुटलं, नाहीतर मी IPL नक्कीच खेळलो असतो. हे जेव्हा घर घेशील ना, तेव्हा घरात पहिल्यांदा आरसा बसव. हो, घराची वास्तू सुधारण्यासाठी. नाही, तू सुधारण्यासाठी. हा, IPL म्हणे, बॅटीला बॉल लागतो का? हा, इकडे किचन आहे. अथर्व, तुला हे किचन छोटं वाटत नाही ना? ऑनलाईन मागवलेलं पार्सल मांडायला पुरेल की. अरे पण घरी खूप सारे पाहुणे आल्यावर? अरे हल्ली आपण पाहुण्यांना घरी बोलवतो का? बाहेरच नेतो त्यांना जेवायला. अरे पण ते नेमके घरीच आल्यावर. नाही, काम कर, तुझ्या बायकोचा हातचा चहा पाच त्यांना. परत कधीही तुमच्या घरी येणार नाहीत ते. नेमका प्रॉब्लेमच तो आहे रे. काय? माझ्या बायकोला स्वयंपाक येत नाही ना, त्यामुळे रोज वाद होतात. ती सकाळी उठली की कामाला जाते, म्हणून म्हणलं की वेगळं घरच घेऊया. अरे बापरे, आधी तुझ्या घरी आलो की निदान काकू उपमा तरी खाऊ घालायच्या. आता तुझ्या घरी यायचं म्हणजे बाहेरूनच जेवून यायचं. पण मला एक सांग, तुझ्या घरी पण हेच सुरू असतं का रे? घरोघरी LPG. खरे तुझं. म्हणून मी ठरवलं की सरळ वेगळं घर घेऊया, म्हणून आपण घर बघायला आलोय. उत्तम निर्णय. यामुळेच आपल्या पुरुषांची प्रगती होते. म्हणजे कसं आहे, आईचं आणि बायकोचं पटत नाही म्हणून वेगळं घर घ्या. आईचा तवा बायको वापरत नाही म्हणून वेगळा तवा घ्या. झाले 2 तवे. आईला मालिका बघायला आवडते, बायकोला सिरीज बघायला आवडते, त्यामुळे केबल पण घ्या आणि वायफाय पण घ्या. आईची कंबर दुखते, बायकोला वेळ नाही, त्यामुळे झाडून घ्यायला मावशी. आईला हातानेच कपडे धुतलेले आवडतात, बायकोला हाताने कपडे धुवायला वेळ नाही, त्यामुळे कपडे धुवायला सुद्धा मावशी. म्हणजे बघ ना, 2 बायकांच्या भांडणाच्या नादात जगात किती लोकांना काम मिळते.
मला तर हेच कळत नाही की आपल्याला सोयी हव्या आहेत म्हणून आपण पैसे कमवतो का पैसे कमवतो म्हणून सोयी विकत घेतो. बघ ना यार, आणि खरं सांगू का, हे संपतच नाही रे. मग काय आहे ना. आत्ता मला कळतंय की जोशी काका सकाळी मला अभिमन्यू का म्हणाले. असो, तुला फ्लॅट कसा वाटला? उत्तम. म्हणून मी तुला एक सल्ला देऊ का, तू पण असंच एक घर घे आणि सेपरेट राहा. नाही रे, मी ठरवले मी माझ्या आई बाबांसोबतच राहणार. म्हणजे रुचाचं आणि आईचं पटतंय वाटतं. नाही रे, आता तिला आईचं खटकतं म्हणून ती माझ्याशी नीट वागते. उद्या आम्ही वेगळे राहायला लागलो ती तिला मी खटकायला लागीन. माझ्यात कशी शिस्त नाहीये, मला कसा चहा सुद्धा बनवता येत नाही हे मला ती वारंवार ऐकून दाखवेल. कसे जोडपी वेगळी राहायला लागल्यापासून विभक्त व्हायला लागली. खरंय. अरे एक मिनिट. हा बोल ना ग. हो आणतो 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 आणतो. काय झालं? बायकोनी पालक आणायला लावलाय. वा बेस्ट, घेऊन जा. हो. आईचा पण फोन आला. एक सल्ला देऊ, हा. हा फोन घेऊ नकोस. हे घे. हे काय लालमाठ आणि पालक दोन्ही? वा, शेळीच आहे ना मी. शेपूची भाजी नाही का केली? आता ताटात पालक आणि लालमट असताना तुला शेपू पण हवाय? काका बरोबर बोलले होते, अभिमन्यू आहे मी. मित्रांनो, संसाराच्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं कदाचित हे अभिमन्यूला कळलं नसेल, पण JEE, नीट, MHT, CET या एक्झाम्सच्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं ह्याचा जर तुम्ही ऑप्शन शोधत असाल तर मोशन एज्युकेशन डेक्कन याच्याशिवाय दुसरा कुठलाही ऑप्शन नाहीये. त्यामुळं मित्रांनो, बेस्ट रिझल्ट आलेले कॅन्डिडेट सुद्धा म्हणतायत मोशन हे तो भरोसा आहे. त्यामुळे जर तुम्हाला ऑप्शन निवडायचं असेल तर मोशन एज्युकेशन शिवाय ऑप्शन नाही. आणि लाईक सबस्क्राईब कोण सांगणार? सॉरी, आमचा हा एपिसोड कसा वाटला हे पण आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या परिवारात हे फैलवा आणि सांगा कसं असतं पुरुषांचं अवघड आयुष्य. व्यक्त होऊ दे ना माणसाला खरं. नाही, इमोशनल ठीक आहे. पर्सनल नको.